अजय, अभेद्य, अतुल्य, ज्याला काळही नमू शकला नाही, ज्याच्या वाटेला जाण्याची हिंमत मूर्तीनेही केली नाही. विशाल भिंत, खोल खंदक, अंधार, वाकड्या तिकड्या वाटा आणि अजय इतिहास लाभलेला असा किल्ला जो शत्रूला कधीच जिंकता आला नाही आणि जिंकला तो कट कारस्थान करूनच. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आता आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी किल्ल्यावर. तिकीट आहे 25 रुपये. एंट्रीलाच 20 रुपये घेऊन पाण्याच्या बाटलीला स्टिकर लावला जातो. खाली बाटल्या आणल्यावर 20 रुपये दिले जातात. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, याला महाकोट प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते. युद्धाच्या काळात हत्तीपासून संरक्षण करण्यासाठी प्रवेशद्वारावर खिळे बसवण्यात आले आहे. शत्रूमध्ये घुसलास तर त्याचे सैन्य, घोडे, हत्ती याचा वेग कमी करण्यासाठी प्रवेशद्वारातून मध्ये जाताच रस्ता अर्धचंद्र आकाराचा बनवला आहे. त्यामुळे वेग आपोआपच कमी होत असत. आत आल्यावर येथे राहणाऱ्या सैनिकासाठी हा निवारा बांधला होता. आता येथे भारतीय पुरातत्व विभागाने निजामकालीन भेटवस्तू जतन केल्या आहेत. ही तोफ औरंगजेबच्या काळातील आहे. कथील व तांब्यापासून बनवलेली ही तोफवर फारसी भाषेत औरंगजेबाचं नाव लिहिलेलं आहे. 700 वर्षापूर्वी यादवांनी उभा केलेला 600 फूट उंचीचा एका अखंड पाषाणात कोरलेला किल्ला म्हणजेच मानवी बुद्धिमत्तेचा शिखर आहे. चांद मिनारपासून ते मेंढा तोफेपर्यंत 50 फूट खोल खंदक आणि त्यात पोहणाऱ्या मगरी, वरून पडणारे उकळतं तेल, इथे प्रत्येक कोपरा पराक्रमाचे आणि ऐश्वर्याची साक्ष देतात. देवगिरी कधीच युद्धात हारला नाही. तो हारला फक्त फितुरी आणि धोका देऊनच. देवगिरी यादव वंश यांची राजधानी होती आणि बिल्लम राजा यांनी हा किल्ला बांधला. किल्ल्यात खरे आणि खोटे असे अनेक दरवाजे बघायला मिळतात. हा दरवाजा खोटा आहे. वरती जाण्यासाठी दरवाजा तो समोर, या अशा दरवाजामुळे शत्रू गोंधळून जाईल. त्यामुळे नकली दरवाज्यात शिरलेल्या शत्रूंना आत लपून बसलेले सैनिक मारत असत. आता पोहोचलो सरस्वती बावडी म्हणजेच विहीर जवळ. या विहिरीचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी करत असत. हा हत्ती तलाव जो मोहम्मद बिन तुगलक यांनी सैनिकांसाठी बांधला होता. माझ्या पाठीमागे बघू शकता ही भव्य चांद मिनार, जी दुरूनच आपल्या नजरेस पडते. ही सुमारे 210 फूट उंच मिनार अल्लाउद्दीन बहमनी यांनी विजयाच्या स्मरणार्थ बांधली. भारत माता मंदिराकडे जाणारा रस्ता. हे यादवकालीन मंदिर, ज्याला आज भारत माता मंदिर म्हणतात. 152 खांबावर उभे असलेले हे मंदिर नंतर मशिदीत रूपांतर झाले आणि स्वातंत्र्यानंतर येथे भारत मातेची मूर्ती स्थापित करण्यात आली. समोर नावाप्रमाणेच काळकोट दरवाजा. हा इतका भयानक आणि धोकादायक होता की शत्रूच्या अर्ध्या सैन्याचा नाश येथेच होत असे. समोर चिनी महल दिसतोय, जो शहाजहा यांनी बांधला. नंतर तो औरंगजेब यांनी तुरुंगात बदलला. आता आपण पोहोचलो मेंढा तोफ जवळ. मेंढाच्या तोंडासारखी दिसणारी मेंढा तोफ 14 टन वजनाची तोफ आहे, जी 9 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकत होती. मुख्य किल्ल्यात जाण्यासाठी 70 फूट रुंद खंदकावर पूल होता, जो पूर्वी काढता येणारा होता. शत्रू आला की पूल काढून टाकला जाई आणि ते खंदकात पडत. खंदकात मगरी आणि जहरीले साप त्यांचं भक्षण करत. यानंतर सुरू होतो अंधार कोठडी.
पूर्ण काळोख्यातील बुलबुलैया. येथे शत्रूंना वाकून जावं लागत असे. गरम तेल, पाणी आणि विषारी धूर वापरून शत्रूंना येथेच संपवले जाई. शेवटी खडकात कोरलेल्या पायऱ्यांनी वर गेल्यावर बारादरी महाल दिसतो. हा महाल शहाजहा यांनी बांधला होता. 12 खिडक्या असल्यामुळे याला बारादरी महाल म्हणतात. सर्वात वरती आल्यावर ही 20 फुटाची तोफ ठेवली आहे. तिला दुर्गा तोफ असं म्हणतात. किल्ल्याच्या वरती आल्यावर आपल्याला खाली किती विहंगम असे दृश्य दिसतं. खूप सुंदर किल्ला आहे. आले छत्रपती संभाजीनगरला तर या किल्ल्याला जरूर भेट द्या. चांद मिनार इथून किती सुंदर दिसते. चला आता खाली उतरू. खाली आल्यावर आपल्याला तोफ संग्रहालय बघायला मिळते, जेथे लहान मोठे अनेक असे तोफ ठेवलेले आहेत. अशा प्रकारे या किल्ल्याच्या विशिष्ट रचनेमुळे तो थेट युद्धात कधीच जिंकला गेला नाही, पण कपट आणि युक्तीने मात्र जिंकला गेला. देवगिरी किल्ला आजही आपल्या अद्वितीय इतिहासाची साक्ष देत ताठ मानेने उभा आहे. चांद मिनार जवळून खूप अवाढव्य दिसते. चला तर मित्रांनो, व्हिडिओ येथे संपवतो. आले छत्रपती संभाजीनगरला तर या देवगिरी किल्ल्याला नक्की भेट द्या. पुन्हा भेटू चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.